दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझविणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी होतात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी वाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथाचं आपण सध्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये चिंतन करतो आहोत, मनन करतो आहोत, त्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। समर्थ रामदासांनी अनेक विषयांवर या अलौकिक अशा ग्रंथामध्ये विवेचन केलेलं आहे। खरं तर हा अद्वैत प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे। या ग्रंथाचा मूळ हेतू हा मानवी जीवनाला जे अभिप्रेत आहे त्या परमात्म्याची प्राप्ती करून देण्याचा मार्ग सुकर करून सांगण्याचं भाकीत किंवा सुकर करून सांगण्याचं प्रयोजन या ग्रंथाच्या मुळाशी आहे। आणि या व्यतिरिक्त या ग्रंथामध्ये जे विषय वर्णन केलेले आहेत ते 350 वर्षापूर्वी समर्थ रामदासांना या विषयांवरील लिहाव वाटलं, त्यांचं सूक्ष्म निरीक्षण होतं। याचं मोठं आश्चर्य आपल्या सगळ्यांना वाटतंय। म्हणजे बोलावं कसं, चालावं कसं, राहावं कसं, प्रपंच कसा करावा, काय खावं, काय पिऊ नये, कसं जगलं पाहिजे, मृत्यूला कसं सामोरं गेलं पाहिजे, हे सगळं सांगत असताना समर्थांनी ती 40-42 वर्ष आयुष्यातली एक काम केलं, ते आहे लोकसंघटन। अशा लोकसंघटकाच्या ठाई काय काय गुण असले पाहिजेत, त्याशिवाय लोकसंग्रह होणार नाही, सामाजिक चळवळ उभी राहणार नाही, याची तळमळ संत रामदासांनी जी अंतःकरणात होती त्यांच्या,
ती त्यांनी शब्द रूपाने या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. जसं आपण पाहिलं, श्रवणावर 5 समास आहेत, मृत्यू निरूपणावर 4 समास आहेत. तसे लोकसंघटन कसं करावं, मग तो महंत निरूपण असेल, जाणपण निरूपण असेल, राजकारण निरूपण असेल, परंतु लोकांमध्ये लोकांच्या सोबत राहत असताना लोकांतात कसं राहिलं पाहिजे आणि लोकांतांमध्ये राहत असताना एकांत कसा मेंटेन केला पाहिजे, ते फार मार्मिक आणि चपकल शब्दांमध्ये समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काल आपण पाहिलं, निस्पृह वर्तणूक हा एक समाज तसाच आहे. दशक 11वा समाज 10. लोकसंघटकांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यांनी समाजासमोर कसा आदर्श उभा केला पाहिजे, याचं बहारीचं वर्णन संत रामदासांनी दासबोध ग्रंथामध्ये केलेलं आहे. सज्जनाओ, 11व्या दशकापासून दासबोध ग्रंथाचा आयाम बदलला हे मी सारखं सांगतो आहे. 11वा दशक काल बघितला. 11व्या दशकाचा मेरुमणी निस्पृह वर्तणूक हा समास आपण काल पाहिला. एका निस्पृहाने, की जो ज्ञानी आहे, महंत आहे, त्यांनी लोकसंग्रह कसा केला पाहिजे, लोकांना कसं सांभाळलं पाहिजे, बारीक बारीक सूचना समर्थांनी दिलेल्या आहेत. आणि असे असंख्य विषय आणि त्या विषयांचं अत्यंत सूक्ष्म असं निरीक्षण समर्थांच्या या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येईल. आपल्यापैकी बरेच जण सामाजिक क्षेत्रात काम करतात. मग एखादी संस्था असेल, एखादी समिती असेल, एखादी चळवळ असेल, बहुउद्देशीय सेवा संस्था असेल, शाळा, महाविद्यालय, अशा अनेक उपक्रमांमध्ये आपल्यासारखी मंडळी जोडली जातात. अशा माणसांनी त्या संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून किंवा त्या संस्थेचं कार्य करत असताना किती काळजी घेतली पाहिजे, हे आता 12व्या दशकातही आपल्याला हे दिसणार आहे. त्यामुळे हा लोकसंघटन किंवा लोकसंग्रह करण्याची कला जी आहे, नानासाहेब देवांच्या शब्दामध्ये अंतरात्म्याची उपासना म्हणजे लोकसंग्रह, काय सुरेख व्याख्या केली आहे. लोकसंग्रह म्हणजे अंतरात्म्याची उपासना. म्हणजे पहा की अंतरात्मा दुसऱ्याच्या अंतःकरणात जो आहे, जे चैतन्य इतर लोकांच्या अंतःकरणात विलासमान आहे, विराजमान आहे, त्याची ओळख, त्याची उपासना. काय व्यापक व्याख्या आहे लोकसंग्रह शब्दाची. नानासाहेब देवांना खरंच म्हणजे त्यांचे अनंत उपकार समर्थ संप्रदायावर आहेतच, पण ही एक अद्भुत अशी लोकसंग्रह शब्दाची त्यांनी व्याख्या केलेली आहे. खूप मला ती भावते. जसं समर्थांनी भजनाची एक मोठी व्यापक व्याख्या केली. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. आहे जातीचा, पंथाचा, धर्माचा कुठेही लवलेश नाही, पण अशा माणसाचं अंतःकरण राखणं हे भगवंताचं भजन आहे. याला स्वामी विवेकानंद म्हणतात, शिव भावे जीव सेवा. देव केवळ देवळात नाहीये, तर तो समाजातल्या हीन, दीन, दलित, पीडित, अडलेल्या, नडलेल्या लोकांमध्ये आहे. त्यांचं हवं नको ते बघा, त्यांना मदत करा, त्यांना त्या समर्थ जसं म्हणतात, गुंतल्या सोडवी विवेक बळे. लोक जे गुंतून पडलेले आहेत त्यांची सोडवणूक करायची आणि ती विवेकाच्या बळावर करायची.
त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आदर्श असा उपदेश, अशी आचारसंहिता समर्थांनी दासबोधामध्ये दिलेली आहे. हा जो पुढचा समास आहे, दशक 12वा समास 1, विमळ लक्षण. आपण पाहिलं विमळ ब्रह्म, जे ब्रह्म अत्यंत शुद्ध आहे, पवित्र आहे. 14 ब्रह्म त्या अगोदर आपण पाहिले. आणि परब्रह्म स्वरूप जे आहे ते अत्यंत निर्विकारी आहे, अत्यंत शुद्ध आहे, अक्रिय आहे, परंतु त्यावर अनेक शक्ती कार्यरत आहेत. विमळ ब्रह्म आपण पाहिलं. आपल्याला 12व्या दशकातला पहिला समास हा विमळ लक्षणाचा आहे. अशी लक्षणं की जी अत्यंत पवित्र आहेत, शुद्ध आहेत आणि लोकसंग्राहकाच्या ठाई ती असलीच पाहिजेत. त्याशिवाय लोकसंघटनेचं काम होऊ शकणार नाही. खरं तर या दशकाचं नाव तुम्ही जर पाहाल, काय आहे की प्रत्येक समासाला तर नाव आहेच आहे, तसं प्रत्येक दशकाला समर्थ रामदासांनी नाव दिलेलं आहे. या ग्रंथाचे खूप वैशिष्ट्य आहे. तो असं तुम्हाला कुठेही सापडणार नाही. कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथामध्ये असं तुम्हाला सापडणार नाही की प्रत्येक दशकाला एक नाव आहे, पुन्हा प्रत्येक समासाला किंवा अध्यायाला किंवा सर्गाला नाव आहे. काय कल्पना विलास आहे संत रामदासांच्या ठाई. या दशकाचं नाव आहे विवेक वैराग्य. विवेक आणि वैराग्य असं या दशकाचं नाव आहे. आणि या दशकातला पहिला समास आहे विमळ लक्षण. समर्थांना या समासामध्ये प्रपंच करीत परमार्थ साधणाऱ्या साधकासाठी विवेचन समर्थांनी करून ठेवलेले आहे. समर्थ म्हणतात, माणसाचं जीवन जसं प्रपंचामध्ये रममाण होतं तसंच ते परमार्थातही रममाण होतं. मी याला असं म्हणतो, बेडकासारखा उभयचर प्राणी आहे. मनुष्य हा उभयचर प्राणी आहे. जसा बेडूक पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवरही राहतो. दोन्हीकडे सारखंच आहे, त्याला काही त्रास नाही. पाण्यात राहिलं तर सर्दी होईल, जमिनीवर राहिलं उन्हाळ्यामध्ये तर गरमी होईल, असं काही नाही. सूर जरा कमी केलाय. एका मित्रांनी हा तानपुरा पाठवलाय, ते ऐकत आहेत. पाठवूनही आठवडा झाला. त्यांनी 2 वेळा मला स्मरण दिलं की तुम्ही तानपुरा लावत नाही. म्हणलं ते फार अवघड काम दिसतंय. तानपुरा चालू करायचा, मग बोलायचं, मग कुणी तर कुणाचा तरी सूचना येते, स्वर मोठा झालाय, तानपुरा कमी करा, ताना घेतलेल्या पुरे करा तुमच्या. असं तर नाहीये सज्जना हो. मनुष्य हा असा उभयचर प्राणी आहे. तो जेवढा प्रपंचामध्ये रमतो तेवढाच तो परमार्थातही रमतो. आपण रमतो आहोत का नाही? आपण या अद्वैत ग्रंथामध्ये रमतो आहोत. समर्थांच्या दासबोधाच्या अभ्यासामध्ये आपण रमलो आहोत. गेली 20-21 वर्ष झाली मला समर्थांचं वाङ्मय, समर्थांचा दासबोध, समर्थांचे मनाचे श्लोक यावर कोणी काही विचारलं किंवा काही नवीन आयाम मिळाला की ते वाचत राहावं वाटतो, अभ्यास करावा वाटतो, त्यावर चिंतन करावं वाटतं. त्याचं कारण आहे की आपण रमतोत यामध्ये. तसं समर्थ म्हणतायत की जसं दृश्य जगतामध्ये मनुष्य रमतो, प्रपंच आहे, मुलबाळा आहेत,
व्यवसाय आहे, तसं अतिंद्रिय शक्तींचा जो हा भाग आहे परमार्थ, त्यामध्ये सुद्धा आपण रमतो. आणि समर्थांनी या समासातली पहिलीच ओवी प्रापंचिकांसाठी घेतलेली आहे आणि ती फार सुपरिचित ओवी आहे, सगळ्यांना माहिती आहे ती ओवी. समर्थ रामदासांच्या काही ओव्या ह्या खूप लोकांना मुखोद्गत आहेत, पण त्यांना माहिती नाही की ही समर्थ रामदासांची रचना आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अंबा वैसली सिंहासनी हो ही सगळ्यात मोठी 10 कडव्यांची आरती संत रामदासांनी रचलेली आहे. संत रामदासांनी 81 आरत्या रचल्या. त्या काळामध्ये किंवा मला वाटत नाही कुणी महापुरुषांनी कुणी महानुभावांनी 81 आरत्यांची रचना केलेली आहे. आणि त्यातली एक आरती तर 62 संतांची आहे, वेगवेगळ्या पंथ धर्मातले संत त्यांची आरती केलेली आहे. काय मोठेपण आहे, आपल्याला थक्क व्हायला होईल, आश्चर्य वाटेल किती व्यापकता आहे समर्थांच्या जीवनामध्ये. पण काही करंटे आणि नतद्रष्ट लोकांनी समर्थांवर एक शिक्का मारून त्यांना संकुचित करून ठेवलंय. सज्जनाहो, समर्थांना ज्या डब्यामध्ये ज्या जागेमध्ये संकुचित करून ठेवलंय ते सगळं आपल्याला तोडून व्यापक केलं पाहिजे, तरच या समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासाचा काही उपयोग होईल असं मला वाटतंय. मला एकाने खूप हुज्जत घातली त्यावरून. अंबा वैसली सिंहासनी ओ ही नवरात्रातली आरती समर्थांची नाहीच आहे म्हणाले. एका महाभागाने तर विचारलं, गणपतीची आरती सुख करता दुःख करता ही समर्थ रामदासांची आरती आहे? नाव तर कुठेच नाहीये रामदास, काय बोलायचं. समर्थांनी या समासामध्ये पहिलीच ओवी घेतलेली आहे, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका, विवेकी हो श्रीराम. आपल्या सगळ्यांना उद्देशून ही ओवी आहे. समर्थ म्हणतात तुम्ही प्रापंचिक आहात आणि तुम्ही विवेकी सुद्धा आहात, तुम्ही हुशार आहात, चतुर आहात. आधी प्रपंच करावा नेटका. आणि सर्रास लोक याचा गैरअर्थ काढतात. आधी म्हणजे गव्हर्नमेंट जोपर्यंत शिक्का मारत नाही तुम्ही नालायक आहात काम करण्यासाठी आणि उद्यापासून घरी बसा, तोपर्यंत आम्ही प्रपंच करणार. काही महाभाग तर मला नंतरही भेटतात त्यानंतर, आणि त्यांचं असं म्हणणं असतं की 30-35 वर्ष जे काही नॉलेज मिळवलंय, जे काही ज्ञान संपादन केलंय, जे अनुभव मिळवलेला आहे त्या अनुभवाचा फायदा झाला पाहिजे इतरांना. काय तुमच्यावर सगळी जबाबदारी एका जगाची. तुम्ही तुमचं हित कधी बघाल, निजस्वार्थ कधी बघाल. समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. विवेक आणि परमार्थ केला पाहिजे. डोळास जागृत अवस्थेमध्ये परमार्थ केला पाहिजे. डोळे झाकून अंधश्रद्धेच्या पोटी परमार्थाच्या नादी लागणं चुकीचं आहे. येथे आळस करू नका, विवेकी हो. तुम्ही विवेकी आहात, चतुर आहात, त्यामुळे कृपा करून इथं तुम्ही आळस करू नका. आळस हा समर्थांचा शत्रू आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न विचारला जातो समर्थ वाङ्मयामध्ये, समर्थांचा शत्रू कोण? आता समर्थांना कोणी शत्रू होता का? पण समर्थांचा शत्रू आहे आळस. प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल, तरी तुम्ही विवेकी श्रीराम.
समर्थांना माहिती आहे हो की आपल्याला प्रपंचाशिवाय जमत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की करत राहा, तुला त्यात गोड वाटतंय ना. पण तेच ब्रह्मचारी शिष्याला समर्थ काय म्हणताय, ऐसे ऐकिले ना देखिले संसार संगे सुख जाहले. संसारी जो मानी सुख तो परममूर्खा माझी मूर्ख. पण आपल्याला समर्थ काय म्हणतायत, प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. अरे तुम्ही हुशार आहेत. काय समर्थांच्या शब्दांची रचना आणि त्यांनी समजावून सांगण्याची धाटणी जी आहे ती अत्यंत कौशल्यपूर्ण आहे. प्रापंचिकाला प्रपंच सोडून दे म्हणलं तर काहीच करणार नाही, हा दासबोधही हातात घेणार नाही, याची भीती आहे समर्थांना. जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. प्रपंचामध्ये मागावच लागतात, कायम हात पुढे भिकाऱ्यासारखे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, पाहिजे पाहिजे पाहिजे. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला. मग तया करंट्याला परमार्थ कायचा श्रीराम. समर्थांनी त्या काळामध्ये पाहिलंय हे. आणि म्हणून समर्थांच्या लक्षात आलं की 21 समासी दासबोध आपण जो टाकळीला लिहून दिला उद्धव स्वामींना, त्याचा उपयोग होणार नाही. समाजातल्या लोकांना एक वेळचं जेवण मिळत नाहीये, मग त्यांना परमार्थ करा, निर्गुण परब्रह्माची प्राप्ती करून घ्या, परमार्थ साधना करा, हे सांगण्यात काय अर्थ आहे. म्हणून समर्थ म्हणतात प्रपंच सांडून परमार्थ केला. आणि खायला काय मिळेल मग, नोकरी धंदा सोडून दिला, खायला काय मिळेल. सगळेच लोक साधू झाले तर कसं होईल. पुढे समर्थ म्हणतात परमार्थ सांडून प्रपंच करीशी. परमार्थाला जर दुर्लक्ष केलं आणि कायम त्या प्रपंचात लिप्त होऊन बसलास तरी तू यमयातना भोगीशी. अंती परम कष्टी होसी यमयातना भोगिता श्रीराम. यमयातना भोगाव्या लागतील तुला. आयुष्याच्या संध्याकाळी वाईट वाटेल खूप की मी भगवंताचं काहीच केलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात प्रपंच परमार्थ चालवा. साहेब कामास नाही गेला. आपण बघितलं परवा समासामध्ये साहेब हा शब्द वापरलाय. साहेब बघून त्याला नमस्कार घालशील आणि भगवंताची ओळख नाही ठेवणार. समर्थ या ठिकाणी म्हणतात साहेब कामास नाही गेला गृहीत सुरवाडो न बैसला. तरी साहेब कुटील तयाला पाहती लोक श्रीराम. कुटील म्हणजे तेव्हाचा साहेब कुटत होता. त्याला तेच माहिती होतं कुटायचं. आता त्या साहेबाला कुटता नाही येत, पण तो धारेवर धरील, शोकाज नोटीस काढील, लेटमार्क करील. पद्धती बदलल्या, पण ताडण करणं, शासन करणं ते सध्या चालूच आहे की. साहेब कामास नाही गेला म्हणजे नोकरीवर नाही गेला. साहेबांनी जे काम सांगितलंय ते जर नाही केलं, घरी गृहीत सुरवाडवून बसला. लॉकडाऊनचा काळ आहे, दुपारी जेवण मस्त झालंय, मस्त ताणून दिलीये, ऑफिसला जायचं नाही, तरी मग साहेब कुटील तयार. आता बंधन केलंय का नाही शासकीय कर्मचाऱ्यांवर, किती उपस्थिती पाहिजे. काही दिवस काही स्टाफ आदल्या दिवशी, काही स्टाफ दुसऱ्या दिवशी. असा विषय समर्थ रामदासांनी या समासामध्ये मांडलेला आहे. प्रपंच करणाऱ्याला सुद्धा प्रपंचामध्ये किती लक्ष देऊन काम केलं पाहिजे. परमार्थ करणाऱ्यांनी प्रपंचाकडे दुर्लक्ष करता कामा नये, किंवा प्रापंचिक माणसांनी केवळ प्रपंचामध्ये लिप्त व्हावं आणि परमार्थाकडे दुर्लक्ष करावं हे विहित नव्हे, असं समर्थ सांगतायत. संसारी असता मुक्त तोची जाणावा संयुक्त. अखंड बाहे युक्तायुक्त
विचारणा आहे श्रीराम. संसारामध्ये प्रपंचामध्ये काय योग्य आहे काय अयोग्य आहे याची अखंड चालना केली पाहिजे असं समर्थ सांगतायत. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. श्रीराम. किती मौलिक सूचना आहे. प्रपंचामध्ये जो प्रामाणिक आहे तोच परमार्थामध्ये प्रामाणिक राहू शकतो. प्रपंचामध्ये जो फसवाफसवी करील, व्यवसायामध्ये जो फसवाफसवी करील तो भगवंतालाही फसवाफसवी करायला मागे पुढे बघणार नाही. कारण फसवणे हा त्याचा स्थायी स्वभाव होऊन जातो. त्याला घरातल्या माणसांना फसवणं, ऑफिसमध्ये फसवणं, दुकानात फसवणं, व्यवसाय करताना लोकांना फसवणं, त्यांचं आर्थिक शोषण करणं, हे जाहिरातींचं युग आहे. किती फसवणूक होते हो. एवढ्या भरमसाठ जाहिराती आपण आपल्या डोक्यावर आदळत राहतात आणि त्या जाहिराती पाहून आपण खरेदी करायला निघतो. लहान मुलांवर तर फार मोठी जादू आहे जाहिरातींची. समर्थ म्हणतायत प्रपंची जो सावधान, जो प्रपंचामध्ये सावध आहे, जागरूक आहे, तोच विवेक आणि परमार्थ करू शकतो. तोच प्रपंच परमार्थ चालवणे. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. जो प्रपंचामध्ये अप्रामाणिकपणे वागतो, फसवणूक करतो, तो परमार्थामध्ये सुद्धा फसवणूक करतोच. देवाला लालूच देतो. माझं हे काम होऊ दे, 1 लाखाची लॉटरी लागू दे, 100 रुपयाचे पेढे वाटतो. हा खोटारडेपणा आहे. आणि समर्थांनी या समासामध्ये एक अत्यंत सुरेख ओवी वापरलेली आहे. वर्णाळी पाहोन उचले जीवसृष्टी विवेके चाले. पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे. श्रीराम. काय विचार आहे हो. व्यापक विचार आहे. सखोल अर्थ आहे या ओवीमध्ये. पर्णाळी पाहोन उचले. पानावरची आळी पान अशा पद्धतीनं कुरतडते, अशा पद्धतीनं खाते की ती खाली पडत नाही. या पानावरून त्या पानावर, त्या पानावरून त्या पानावर. शेतकरी हवाल दिलेत ना. ती जर किडा जर लागला झाडाला, एक पान ठेवत नाही, सगळेच पानं फस्त करते. आणि पानं गेली तर मग अन्न कोण शिजवणार त्या झाडासाठी. मेल्यासारखं होऊन जाईल ते झाड, फळ लागणार नाही पाहिजे तसं. समर्थांचं ऑब्झर्वेशन किती सूक्ष्म आहे बघा तुम्ही. पर्णाळी पाहोन उचले जीवसृष्टी विवेके चाले. या सृष्टीतला अत्यंत सूक्ष्म असा जीव तो सुद्धा विवेकाच्या बळावर चालतोय, बुद्धीच्या बळावर चालतोय. खरंय का नाही. अशा जर आळ्या खाली पडल्या असत्या पानावरून, वेड्यागत कुठेही चावत राहिल्या असत्या, खात राहिल्या असत्या, खाली जर पडल्या असत्या तर काही त्रास होता का शेतकऱ्यांना. पण शेतकरी बळीराजा परेशान होतो काही काही वेळा. सगळी पानांना कीड लागते. पर्णाळ एवढीशी आळी आहे, पण ती पान अशा पद्धतीनं कुरतडत खाते. या हे पान संपलं की देठावर येते, देठावरून दुसऱ्या देठावर, दुसऱ्या पानावर, अशा पद्धतीनं ती खात जाते. ती आळी आपलं जीवन चालवू शकते. मुंग्या, आता आपण त्याचा प्रत्यंतर घेतलाय उन्हाळ्यामध्ये. किती क्षुद्र जीव आहे हो तसं जर पाहिलं तर. पण ते कसं करतात. पावसाळा येणार आहे, त्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे काही हवामान शास्त्र आहे का, मौसम विभाग. पण त्यांना माहिती आहे पावसाळा तोंडावर आलाय. आता पुढचे 4 महिने लॉकडाऊन आहे, धान्य घरात भरून ठेवा. आणि मग त्या मुंग्या कामाला लागतात. एका मागोमाग एक रांगेनी शिस्तीने मुंग्या चालतात. कुठेही गोंधळ नाही, धडक नाही, ऍक्सिडेंट नाही. काय नियोजन आहे निसर्गाचं.
आणि त्या नियोजनाचे साक्षीदार, त्या नियोजनाचे सूक्ष्म ऑब्झर्वर म्हणून समर्थ रामदास आहेत. एवढा सूक्ष्म विचार 350 वर्षापूर्वी विरळा संत आहेत समर्थ. परनाळी बावण उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे. अरे तुला तर सगळ्यात मोठी बुद्धी दिली आहे भगवंतानी, आणि तू भ्रमिष्ठासारखा वागतो. दिवसातून 10 वेळा तुला ठेसा काय लागता, ठेवलेली वस्तू सापडत नाही, घर बांधतो, घर गळत राहतं, पत्रे वाऱ्याने उडून जातात, वस्तू तुला सापडत नाही, तुझं नियोजन तुझ्या आयुष्याचं करता येत नाही. काय करायची आहे बुद्धी. किती सुरेख समजावून सांगतायत समर्थ रामदास. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चालना, पुढील होणार अनुमाना, आणून सोडावे श्रीराम. पुढे काय होणार आहे त्याचा अनुमान, त्याचा अंदाज घेऊन आपण आपली चालना, आपलं नियोजन तयार केलं पाहिजे. आनंदवन भुवनी हे समर्थांचं एक काव्य आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. समर्थ काशीला गेले, आनंदवन भुवन हे काशीचं नाव आहे, आणि तिचं स्वप्न पडलं समर्थांना. उदंड झाले पाणी, स्नान संध्या करावया, सगळे म्लेच्छ बुडून गेले, सगळं यावनी साम्राज्य संपलं, हिंदवी स्वराज्याचं निर्माण झालं. हे स्वप्न जसंच्या तसं पुढं होणार आहे असं समर्थ आनंदवन भुवनामध्ये सांगतात. त्या काव्यामध्ये, आनंदवन भुवन काव्यामध्ये एक शब्द आलेला आहे सज्जन हो, विद्यापीठ. आपल्याला माहिती आहे ते विद्यापीठ चैतन्य ज्ञानपीठाचे कार्यकर्ते जांबेला उभं करणार आहेत. मागची 4 वर्षे झाली अव्याहतपणे चालू आहे प्रयत्न. दरवर्षी अनेक लोकांना, हजारो लोकांना दासबोध पारायणाला बसवायचं, काही मोठे कार्यक्रम घ्यायचे, वर्षातून 3-4. असंख्य लोकांनी जांबेला यावं, समर्थांच्या जन्मभूमीवर यावं, तिथली धूळ आपल्या मस्तकावर लावावी. 4 वर्षाखाली आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी आले होते, आत्ताही आले, डिसेंबर 6, 7, 8ला, पण तेव्हा पण आले होते. तेव्हा आचार्यांचं वाक्य आहे, फार अभ्यासपूर्वक, काळजीपूर्वक आपण ऐकलं पाहिजे. आचार्य म्हणाले, मी इथं येतो ती इथली माती कपाळाला लावण्यासाठी म्हणून येतो. आचार्यांचं दुसरं वाक्य माझ्या अंतःकरणात ठसलेलं आहे, एम्बॉस झालंय. आचार्य असं म्हणाले की तो दिवस दूर नाहीये, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी देशच नव्हे तर जगातल्या कानाकोपऱ्यातून लोक जांबेला येतील. आचार्यांच्या वैखरीतून प्रकट झालेलं हे जांबेचं भविष्य आहे, समर्थांच्या जन्मभूमीचं. चैतन्य ज्ञानपीठ असं विद्यापीठ तिथं उभा करणार आहे. म्हणून या ओवीचा संदर्भ आपण घेतला पाहिजे. म्हणून असावी दीर्घ सूचना. समर्थांना जे स्वप्नामध्ये दिसलं ते विश्ववंदिता भारत होणार वर्ष जे आहे त्याच्यासाठी म्हणून तयारी चालू झालेली आहे ही सगळी. समर्थांच्या जन्मगावी जांबेला चैतन्य ज्ञानपीठाचं असं एक विद्यापीठ उभा राहील जे गयेला काशी सारख्या ठिकाणी मोठमोठी विद्यापीठं की ज्या ठिकाणी 24 तास संशोधन चालू असेल, अभ्यास चालू असेल, चिंतन चालू असेल. म्हणून असावी दीर्घ सूचना. लांबचं दिसलं पाहिजे. आम्ही आमच्या जीवनाचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे आम्हाला.
तर समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलाय असं छाती ठोकपणे म्हणता येईल. मान्य आहे की प्रपंचामध्ये लिप्त व्हायचं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत त्यात अडकायचं नाहीये, परंतु शेवटचा श्वास माझा व्यवस्थित झाला पाहिजे याचं काही प्लॅनिंग कराल की नाही? ते प्लॅनिंग करण्यासाठी समर्थ रामदास आपल्याला शिकवतायत. ज्या माणसाचं आयुष्य निम्म्यापेक्षा जास्त जंगलामध्ये गेलं, वनवासात गेलं, अरण्यात गेलं, गुफेमध्ये गेलं, ते समर्थ सांगतायत प्रपंच केला पाहिजे, तो चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, दीर्घ सूचना प्लॅनिंग करून केला पाहिजे. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चाळना, पुढील होणार अनुमाना, आणून सोडावे श्रीराम. पुढे काय होणार आहे, काय करायचंय त्याचं नियोजन आज आपण करून ठेवलं पाहिजे. मग आपल्या प्रपंचातला असेल, परमार्थातला असेल, सामाजिक क्षेत्रातला असेल, पुढचं आपल्याला पाहता आलं पाहिजे, भविष्य दिसलं पाहिजे. सुखी असतो खबरदार, दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे श्रीराम. बघा काय मानवी जीवनाचा एक कंगोरा समर्थ आपल्या समोर ठेवताय. सुखी असतो खबरदार, जो सावध आहे, जो जागरूक आहे, तो सुखी आहे. आणि जो बेखबरदार आहे तो दुःखी आहे. आपल्या सभोवती अनेक उदाहरण आहेत. माझ्या परिचयातले एक गृहस्थ आहेत, मला तसे 10 वर्षांनी सिनियर आहेत. त्यांच्या मिसेस जात राहिल्या, यांना कंपवात झाला, पार्किन्सन्स, आणि एकुलता एक मुलगा MCA झालेला होता, तो पुण्यात राहत होता. सुदैवाने मित्राचीच मुलगी सून म्हणून केली, पण पुण्याला गेल्यानंतर काय ग्रह फिरले माहिती नाही. मी माझा नवरा एवढंच विश्व. फार दिवस झाले नाहीत या घटनेला, वर्ष सुद्धा झालं नाही. घर होतं गावाकडे, ते घर विकलं. वडिलांना म्हणाले, इथं कशाला राहता तुम्ही एकटे, सगळे नातेवाईक आपले तिकडेच आहेत, मुंबई पुण्यात, तुम्हाला पार्किन्सनचा त्रास आहे, चालता येत नाही बरोबर, हळूहळू तो मेंदूचा आजार असल्यामुळे त्याला परमनंट अशी रेमेडी नाहीये. जसा डायबिटीस आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत घेऊन राहावा लागतो, तसा पार्किन्सन्स आजार हा आयुष्याच्या शेवटपर्यंत राहतो. फक्त गोळ्या औषधे घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येतं. पुण्याला घेऊन गेले, यांना जमेना तिथं, गावाकडे येता येईना. परिस्थिती अशी आली सज्जन हो, की ज्या आपल्या मित्राचीच मुलगी, परिचयातली मुलगी सून म्हणून घरात आणली, त्या सुनेने त्यांचं जीवन जगणं तिथं असह्य केलं. आणि वर्षही झालं नाही, ते परत आपल्या गावी आले. ते शिक्षक होते, त्यांचे जे काही विद्यार्थी इथं गावामध्ये होते, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था केली, खाण्यापिण्याची व्यवस्था केली. 5-6 महिन्यामध्ये तिची मानसिक अवस्था आणि शारीरिक अवस्था, आर्थिक विवंचना, अक्षरशः असं वाटतंय की किती मोठा दुर्धर आजार आहे यांना. आपल्या परिवारातले एक सदस्य आहेत. पुण्यातलाच प्रसंग आहे. एकुलता एक मुलगा गेला, नंतर बायको गेली, सुनबाई आणि लहान मूल होतं. तो मुलाचा फ्लॅट घेण्यासाठी म्हणून सगळे पैसे
आलेले नोकरीमधले आलेले सगळे पैसे, पीएफ, ग्रॅच्युटी सगळी त्या मुलाला देऊन टाकली. आता मुलाची जी इस्टेट आहे, मुलाचा जो फ्लॅट आहे, तो आपोआप बायकोच्या नावावर झाला. आज आपल्या भावाकडे हे गृहस्थ राहत आहे, डबा लावून जेवण करताय. मुलगा गेल्यानंतर 2 वर्षात त्या सुनेनी दुसरं लग्न केलं. तिने तिच्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे. पण आज यांची अवस्था काय झाली आहे? म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की परमार्थ करत असताना तुम्ही प्रापंचिक लोक आहात ना, मग प्रपंचामध्ये सुद्धा तुमचं नियोजन असलं पाहिजे. खबरदार, जागरूक असलं पाहिजे. आपण सुखी होतो खबरदार. म्हणून किती सूक्ष्म विचार आहे समर्थांनी मांडलेला बा. अहो, ज्यांनी संसार नाही केला, प्रपंच नाही केला, ते सांगतायत आदर्श प्रपंच कसा केला पाहिजे, आदर्श जीवन कसं जगलं पाहिजे माणसाने. हे मोठेपण आहे समर्थांच्या वाङ्मयाचं. एवढा सूक्ष्म विचार, मानवी जीवनाच्या कंगोऱ्यांच्या आयामांचा विचार 350 वर्षापूर्वी कुणीही केलेला नाहीये. आणि एवढी मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आपण काय कमी भाग्यवान आहेत का? पुढे समर्थ सांगतात, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पाहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती श्रीराम. म्हणून ज्याला हे समजतं, ज्याच्याकडे प्लॅनिंग करण्याची दृष्टी आहे, अशा माणसाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. नाही जमत, मला उपजत काही गोष्टीचं ज्ञान नसेल, पण मी काही गुणांना धारण करू शकतो का नाही? माझा रंग काळा आहे, गोरा नाही होणार, पण मी चांगलं बोलू शकतो. लोकांसाठी मी मदतीला जाऊ शकतो, गोड बोलू शकतो, लोकांच्या अडी अडचणींवर मार्ग काढून देऊ शकतो. हे चांगले गुण मला आत्मसात करता येतील ना. सहज गुणास न चले उपाय. समर्थ सांगतात, सहज म्हणजे जन्मजात. शरीराची ठेवण आहे, रंग आहे, स्वभाव आहे. सहज गुणास न चले उपाय. आगांतक गुणांची सोय धरावी. आगांतक गुण म्हणजे शिकून सवरून अंगी बाणवलेले गुण. त्याला म्हणतात आधुनिक विज्ञानामध्ये फिनोटाईप. आणि जे जन्मजात गुण आलेले असतात, शरीराची धाटणी आहे, उंची आहे, बोलण्याची पद्धत आहे, डोळ्यांची ठेवण आहे, हे सगळे जे जन्मजात आलेलं असतं त्याला म्हणतात जिनोटाईप. समर्थ म्हणतात, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक ह्याच्यासाठी. म्हणून ज्यांना असं दूरचं दिसतं, असं कुणाला दिसतं? समर्थांच्या शिष्याला दिसतं, समर्थांच्या महंताला दिसतं, समर्थांच्या निस्पृह माणसाला दिसतं. अशा लोकांचा सहवास धरावा असं समर्थ सांगताय. त्यांचा पाहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती. दुसऱ्याचं बघून आपल्याला शहाणं होता येतं, आपलं मूर्खपण घालवता येतं आपल्याला. परी ते शहाणे ओळखावे, गुणवंतांचे गुण घ्यावे, अवगुण देखून सांडावे जनामध्ये श्रीराम. अवगुण देखून सांडावे जनामध्ये. लोकांमध्ये असलेले जे अवगुण आहेत त्याकडे दुर्लक्ष करा. एखादा फटकळ माणूस आहे आणि तो फटकळ बोलतो म्हणून आपण जगभर त्याची दौंडी पिटायची का? ठीक आहे, एखाद्याला अवगुण असेल. किती सूक्ष्म निरीक्षण आहे. समाजामध्ये राहायचं असेल, तुम्हाला नेतृत्व संपादन करायचं असेल, पुढारी पण करायचं असेल, समाज आपल्या हाताला घेऊन सोबत घेऊन चालायचा असेल, तर हे किती बारीक बारीक सूचना समर्थ आपल्याला देत आहेत. जनामध्ये अवगुण देखून सांडावे. लोकांमध्ये जे अवगुण आहेत, जे दुर्गुण आहेत, त्याची वाच्यता करू नये. पराव्याचे दोष गुण पोटाशी घालती आपण, तो सत्वगुण असं समर्थ सांगतात. सत्वगुणाची व्याख्या करताना
समुद्राईशी पराव्याचे दोष गुण समुद्राईशी साठवण. तो सगळे आपल्या पोटामध्ये घेतो, त्याची कुठेही वाच्यता नाही, दौंडी पिटायची नाही वाईट गुणांची. हा, चांगल्या गुणांबद्दल तुम्ही वर्णन करा त्याचं. मला या प्रसंगावरून एक घटना लक्षात आली. वर्षभराखाली मागच्या एप्रिलची गोष्ट आहे, एप्रिल 2019. समर्थवती सुनील दादांना जाऊन 1 वर्ष झालेलं होतं आणि त्यानिमित्त प्रथम पुण्यस्मरण सोहळा पुण्याला एका मोठ्या नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला होता. आणि मोठमोठी मंडळी होती दादांबद्दल बोलणारी. पूजनीय चैतन्य महाराज होते, आफळेबुवा होते, शंकर अभ्यंकर होते, मंगलाताई कांबळे होत्या, बरीच कामत सर होते. अशी बरीच मंडळी होती व्यासपीठावर. आणि व्यासपीठाचं अध्यक्षपद होतं आचार्य स्वामी गोविंददेव गिरींकडे. स्वामी गोविंददेव गिरी एक वाक्य बोलले, ते वाक्य अजून माझ्या स्मरणात आहे. आचार्य असं म्हणाले की सुनील दादांचा एक गुण मला माझ्या आयुष्याचा कायापालट करून गेला, आणि ते गुण म्हणजे लोकांची स्तुती करणं, लोकांच्या चांगुलपणाची दवंडी पिटणं. आणि आपल्यापैकी कित्येक अभ्यासार्थींना सुनील दादांच्या या गुणाचा आपल्याला अनुभव आहे. एवढं कौतुक आपल्या पाठीमागे, आपल्या चांगुलपणाबद्दल, इतरांच्या चांगुलपणाबद्दल त्याच्या अपरोक्ष समाजामध्ये बोलणे, याला मनाचा फार मोठेपणा लागतो. कारण स्वभाव कसा आहे माणसाचा, वाईट बोलणे, वाईट बघणे आणि त्याचीच चर्चा. सुनील दादांचं तसं नव्हतं. मनुष्य पारखूर आहे ना, आणि कोणाचे मन तोडीना, मनुष्य मात्र अनुमाना, आणून पाहे श्रीराम. सामाजिक संघटनेचं काम करताना जी काही आचारसंहिता लागते त्याचं वर्णन आहे हे सगळं. प्लॅनिंग केलं पाहिजे, लोक उदंड मिळवले पाहिजेत, लोकांच्या चांगुलपणाची चर्चा वारंवार करता आली पाहिजे. मनुष्य पारखूर आहे ना, मनुष्याची कायम हा कसाला लावत असतो. सोनं कसाला लावतात का नाही, मग ते सोनं आहे का पितळ आहे हे समजतं. तसं माणसाचा कस लावता आला पाहिजे. मनुष्य पारखूर आहे ना, याची अव्याहत प्रोसेस चालू आहे माणसं तपासणे. टू जज ह्युमन बीइंग्स, तपासणी. उदंड माणसं येत आहेत चळवळीमध्ये, मग तपासलं पाहिजे. योग्य अयोग्यता तपासून पाहिली पाहिजे. त्याचा अंतस्थ हेतू काय आहे आपल्या जवळ यायचा ते तपासून पाहिलं पाहिजे. आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचं काम करतो. खूप लोकांना वाटतं या संस्थेत आले की अर्ध तिकीट मिळेल का, जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन बसलं म्हणजे मग आम्हाला हमरी तुमरीवर येऊन तिथं बोलता येईल का, आम्हाला जे कार्ड मिळतं त्याच्यानी आम्हाला रेस्ट हाऊस बुक करता येईल. लोक काय काय आपल्या संकल्पना घेऊन, आपले हेतू घेऊन आपल्या जवळ येतात. ह्याची तपासणी करता आली पाहिजे, याची पारख आपल्याला जमली पाहिजे. संघटन शास्त्रातला लोकसंग्रह करणाऱ्या माणसासाठी किती सूक्ष्म विचार संत रामदास या ठिकाणी देतात. मनुष्य पारखूर आहे ना, याची कंटिन्युअस प्रोसेस आहे माणसं तपासणे. आणि कोणाचे मन तोडीना, हे सगळं करत असताना तो कुणालाही दुखवत नाही. कला आहे ना, हे कौशल्य आहे. मनुष्य मात्र अनुमाना, आणून पाहे. आणि अशा लोकांना तो त्याची काय इच्छा आहे किंवा त्याला बरोबर कामाला तो लावतो. या समासामध्ये समर्थ म्हणतात
की प्रपंच आणि परमार्थ याचा सुमधुर समन्वय आपल्याला घालता आला पाहिजे. प्रपंचातलं नश्वरत्व पाहायचं, प्रपंचातलं मिथ्यत्व पाहायचं आणि परमार्थाची कास धरायची. प्रपंच आणि परमार्थ याचा सुमधुर समन्वय आपल्याला मानवी जीवनामध्ये साधता आला पाहिजे. आणि तो साधण्यासाठी समर्थांचा दासबोध आपल्याला योग्य ते दिशादर्शन करू शकतात, करतच आहे. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांनी मेरी बुल नावाच्या आपल्या एक शिष्य आहे तिकडची, आणि तिला लिहिलंय पत्र. ती बरेच दिवस रामकृष्ण मठाचं तिने काम केलं आणि तिला असं वाटलं की आता आपण लग्न करायला पाहिजे. तिने स्वामी विवेकानंदांना विचार बोलून दाखवला. स्वामी विवेकानंद म्हणाले, चांगली गोष्ट आहे, तू लग्न कर. लग्न झाल्याचं जेव्हा तिने मेरी बुल तिने कळवलं, तेव्हा स्वामी विवेकानंदांनी तिला एक पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंदांनी लिहिलंय, 25 वर्षानंतर आपल्या नातवाला घेऊन तू जेव्हा समुद्राच्या काठावर जाशील. स्वामी विवेकानंदांची वाक्यरचना आणि त्यातला अर्थ शब्द पहा तुम्ही. स्वामी विवेकानंद म्हणतात, 25-30 वर्षानंतर, तुझ्या लग्नाच्या 25-30 वर्षानंतर जेव्हा तू तुझ्या नातवाला घेऊन समुद्राच्या काठावर जाशील, तेव्हा समुद्राच्या लाटा ज्या येतात त्या किती क्षणभंगुरत्व आहे त्यांचे जीवन, किंवा त्या किती मिथ्या आहेत, हे जसं तू जाणशील, तसंच तुझ्या हाताच्या बोटाला धरलेल्या नातवाचं सुद्धा अस्तित्व तू त्या लाटांप्रमाणे नश्वरत्व आणि मिथ्य आहे हे तुला समजलं पाहिजे. काय उदात्त विचार आहे, किती वास्तववादी विचार आहे. हे गमक ज्या माणसाला आयुष्यात समजेल तो खरा जीवन जगणारा मनुष्य म्हणून जीवन जगणारा तो माणूस. ओवी क्रमांक 3 आणि 4 मध्ये परमार्थाचा, प्रपंच आणि परमार्थाचा अतिरेक केल्याने काय होतंय त्याचं वर्णन समर्थांनी या समासात केलंय. सावधान राहावं समर्थ सांगतात प्रपंच करताना. केवळ समर्थ सावध झाले, आम्ही सगळे बेसावध असतो. समर्थ म्हणतात, ठीक आहे, बोहल्यावर उभा होता, लोक काणी कपाळी ओरडून सांगत होते, सावधान सावधान सावधान. किती वेळा म्हणतात, जेवढ्या वेळा मंगळाष्टक असेल तेव्हा तेव्हा सावधान सावधान असतं. समर्थ म्हणाले, तेव्हा बेसावध राहिला तर राहिला, पण आता तरी सावध हो. आता तरी प्रपंचातलं नश्वरत्व लक्षात येऊ दे आणि परमार्थाच्या कासेला धर. परमार्थाच्या मार्गावर तू अग्रेसर हो. या समासामध्ये समर्थांनी 3 सूत्र मांडलेली आहेत. सावधानता, दीर्घ सूचना आणि माणसांची पारख. आपण सावध असलं पाहिजे सगळे व्यवहार करताना. मग प्रपंच असेल, परमार्थ असेल, सगळे व्यवहार करताना आपण सावध असलं पाहिजे. दीर्घ सूचना, पुढचा नियोजन केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि माणसांची पारख. माणसांची पारख ही काय समाजातल्या लोकांचीच पारख आहे का? माझ्या अवतीभोवती असणारे कार्यकर्ते, माझ्या अवतीभोवती असणारे माझे नातेवाईक, यांची पारख नको? मी तुम्हाला जे उदाहरण आत्ता दिलं, माझ्या परिचयाचे गृहस्थ मित्राची मुलगी केली ना, पण काय हाल झाले. एकटं येऊन गावाकडे पडलेले आहेत.
आणि सांभाळ कोण करताय? त्यांचे विद्यार्थी करतायत. माणसांची पारख हे तिसरं सूत्र आहे. ही 3 सूत्र जर माणसाला जमली तर त्याचा प्रपंच, परमार्थ आणि सामाजिक क्षेत्रातलं काम, या तिन्ही गोष्टी तो अत्यंत चांगल्या पद्धतीने, यशस्वी पद्धतीने तो करू शकतो. पुढचा जो समास आहे तो आहे प्रत्यय निरूपण. सज्जनांनो, हे सगळे समास अत्यंत गोड आहेत. आपल्या मानवी जीवनाला तुलना करावी, आपल्या समोर आपण आपलं आयुष्य ठेवावं, असे समास आहेत. प्रत्यय या शब्दाचा अर्थ आहे प्रचिती. प्रचितीचं निरूपण आहे. समर्थांच्या स्वतःच्या अनुभवाचं निरूपण, अनुभवाचं विवरण या समासामध्ये केलेलं आहे. समर्थांनी काय अनुभवलंय आपल्या आयुष्यामध्ये त्याचं विवरण आहे. लोकसंघटन करत असताना स्वतःचा अनुभव समर्थांनी या समासात व्यक्त केलेला आहे. सामाजिक क्षेत्रात, सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक असंख्य कार्यकर्त्यांसाठी ही गीता आहे, समर्थांनी सांगितलेली लोकसंघटनाची सूत्र. लोकसंग्रह करत असताना काय काळजी घेतली पाहिजे? पहिल्याच ओळीमध्ये समर्थ सांगतायत, बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारिके असावे, सकळ काही श्रीराम. समर्थ म्हणतात, ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर श्रीराम. या समासाची सुरुवात समर्थांनी आपल्याला अपेक्षित धरून केलेली आहे. संत समागम व्यासपीठावरून, लाईव्ह फेसबुकवरून लॉकडाऊनच्या काळामध्ये जी मंडळी समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतील त्या सगळ्यांना समर्थांनीच डोळ्यासमोर आणलेलं आहे. आपल्या सगळ्यांना समर्थांनी डोळ्यासमोर ठेवलंय आणि हा समास लिहिलाय. ऐका संसारासी आले हो, जे जे संसार करतायत, प्रपंच करतायत तुम्ही सगळे माझ्या सगट. स्त्री पुरुष फार सुरेख शब्द वापरलाय समर्थांनी, निस्पृह हो. आता निस्पृहाची लक्षणं आपण पाहिली आहेत. निस्पृह माणूस कसा आहे? समर्थांनी तुम्हाला मला निस्पृह असं संबोधलंय. स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर. मी काय सांगतोय त्याचा अर्थ तुम्ही अत्यंत एकाग्रतेने, मन लावून, सावधपणे, दक्षपणे त्याचा अर्थ तुमच्या अंतःकरणात उतरवून घ्या. काय म्हणते वासना? सामान्य माणसाची वासना काय आहे? त्याला काय वाटतं? काय म्हणते वासना? काय कल्पिते कल्पना? अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती श्रीराम. काय काय प्रकारे उठतात? काय काय वाटतं लोकांना ते पुढे सांगतायत. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारिखे असावे, सकळ काही श्रीराम. कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळात, कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त पैसा मिळवणे, हे आता मानवी जीवनाचं ध्येय आहे. आणि लोक वेड्यासारखे पाठीमागे लागले होते. कोरोनाने सगळ्यांना जागेवर आणून ठेवले, जमिनीवर. फार उड्या मारायच्या नाही म्हणाले पैशाच्या मागे. आत्ता आज 3रा दिवस आहे. एका मोठ्या शहरामध्ये, औरंगाबाद शहर आहे, की ज्या ठिकाणी रोज 200, 225, 4 दिवसाखालचा आकडा 263 आहे कोरोनाग्रस्तांची लागण झालेले लोक. 263. या लोकांमध्ये एक अत्यंत श्रीमंत माणूस आहे. म्हणजे मला ते जेव्हा बोलत होते ते म्हणाले की 42 लाख रुपये माझे अकाउंटला पडलेले आहेत.
आणि 72,000 रुपये मला पेन्शन येते. कशाला म्हणायचे 42 लाख रुपये आणि 72,000 पेन्शन. अशा माणसाला व्हेंटिलेटर मिळत नाहीये म्हणून जीवाची तगमग आणि काहिली होतीये. कारण कोरोनाचं हे इन्फेक्शन, कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि श्वासातला ऑक्सिजन कमी झाला. असा जो कोरोनाग्रस्त माणूस असतो, हा रुग्ण पळणं तर लांब राहिलं, चाललं तरी त्याला दम लागतो, बोललं तरी दम लागतो. अशा माणसाकडे त्यांनी मला 8 दिवसाखाली सांगितलं होतं 42 लाख रुपये अकाउंटला पडून आहेत आणि 72,000 रुपये महिना पेन्शन येते. मुलं विचारतायत काय देऊ. मी त्यांना सांगितलं मला तुमचा 1 रुपया नको, माझ्याकडनंच तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगा. असं 15 दिवसाखाली मला हे गृहस्थ माझे मित्र बोलले होते. 3 दिवसाखाली व्हेंटिलेटरसाठी जंग पछाडत होते. काय मानवी जीवन, काय कसलं पाण्यावरचं पाणी, काय म्हणतो आळव्यावरच्या पाण्यासारखं, ते आळवासारखं क्षणभंगूर आहे. मिथ्यत्व. स्वामी विवेकानंदांनी मेरी बुलला जे लिहिलं ते हे मिथ्यत्व आहे. काय करायचंय पैसा तुमचा, काय करायचे आहेत गाड्या घोडे, पण वासना कशी आहे. समर्थांनी वर्णन केलंय, ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते श्रीराम. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घालिती श्रीराम. अरे तुला कसं जगावं, तुला तुझ्या जीवनाचं प्लॅनिंग करता येत नाहीये आणि तू नशिबाला दोष देणार. आहेत की नाही आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना त्यांच्या आयुष्याचं प्लॅनिंग नाही करता आलं, नियोजन नाही करता आलं. आणि मग अशी लोक काय करतात, नशिबाला दोष देतात. समर्थ म्हणतात कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घालती, नशिबाला दोष देतात. फार गोड ओवी आहे पुढची ही ओवी. तर मी म्हणतो की अहो समर्थांच्या वाङ्मयातल्या निम्म्यापेक्षा जास्त ओव्या ह्या आपण शाळा महाविद्यालयांमध्ये लावल्या पाहिजेत. अचूक येत न करवेना म्हणून केले ते सजेना. काय मार्मिक विवेचन आहे. अचूक येत न करवेना, मला अचूक प्रयत्न करता येत नाहीत. 350 वर्षापूर्वी यत्न तोची देव जाणावा सांगणारे समर्थ एकमेव संत आहेत. आहे की नाही वैशिष्ट्य. यत्न तोची देव जाणावा. समर्थ या ठिकाणी म्हणतायत अचूक यत्न करवे ना. 10 ठिकाणी 10 फूट खोलून पाणी लागेल का. किंवा ते एक लहान मुलाची कथा आहे. आज बी पेरतो, दर 2 दिवसांनी तो माती उकरून बघतो, उगवलं का नाही, उगवलं का नाही. कसं उगवेल. 10 ठिकाणी 10 फूट खोदण्यापेक्षा एकाच ठिकाणी 100 फूट खोदलं तर पाणी लागेल. समर्थ म्हणतात अचूक येत न करवेना म्हणून केले ते सजेना. ते शोभत नाही, यशस्वी होत नाही, कारण प्रयत्न योग्य नाहीयेत, योग्य दिशेला नाहीयेत. आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम. माझं कुठं चुकतंय हे मला समजतच नाहीये. बरं दुसऱ्या कोणी सांगितलं तेही मला आवडत नाही. आला 150 आणा मला सांगायला, अशी माझी जर मनोभूमिका असेल तर मी माझ्या जीवनाचं वाटोळं करून टाकणार. असा समर्थ शिष्य, समर्थ भक्त संत रामदासांना चालेल का. म्हणून समर्थ आम्हाला हे सगळं शिकवतायत. लोकांचे मनोगत कळेना, लोकसंग्रह करण्यासाठी सूचना आहे. लोकांचे मनुष्य पारखू आहे ना, अगोदरच्या समासात सांगितलं का नाही. आता त्याचं मनोगत समजलं पाहिजे. लोकांचे लोकांसारखे वर्तवेना.
मूर्खपणे लोकी नाना कळह उठती श्रीराम. मग अशा लोकांचं जर आपल्याला मनोगत समजत नसेल, भांडकुदळ लोकांना जर आपण एकत्र ठेवलं असेल, तर त्या चळवळीचं कसं होईल? ते लोक भांडत, ती चळवळ पुढे चालणारच नाही, ती संघटना जिवंत राहणार नाही. मग ते कळो वाढती परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहता अंती श्रमची होय श्रीराम. नुसती मेहनत झाली, मग खूप लोक जमवले, पण त्यांच्यातली भांडणं थांबत नाहीये. भांडकुदळ लोक सगळे एकत्र आणून बसवले, कसं चालेल काम? आमच्या घरामधलं उदाहरण घ्या ना, आपल्या आपल्या घरामधले आपण पाहू शकतो. कशाला सगळं लांब जायला पाहिजे? प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं, प्रत्येकाच्या विहित कर्म, त्याला जे गोड वाटेल ते त्याला काम दिलं पाहिजे. घरातला एखादा मेंबर, त्याला जर रांगोळ्या काढायची जर हौस असेल तर त्याला रांगोळीचं काम दिलं पाहिजे. सण उत्सव किंवा कुणी 4 लोक आले असतील तर, कुणाला स्वयंपाकाचा आनंद वाटत आहे, स्वयंपाक दिला पाहिजे. कुणाला बैठक व्यवस्था दिली पाहिजे. कुणी जो बोलणार आहे त्याला त्या आलेल्या लोकांसोबत बैठकीमध्ये गप्पा मारायला ठेवलं पाहिजे. मनुष्याचं नियोजन, त्याच्या प्रपंचाचं, परमार्थाचं, सामाजिक क्षेत्रातल्या चळवळीचं कसं असलं पाहिजे, हे अत्यंत बारकावे समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये सांगितलेले. लोकी बरे म्हणा या कारणे, भल्यास लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे सहजची होय श्रीराम. अहो, लोक तुम्हाला चांगलं म्हणण्यासाठी खूप सहन करावं लागतं. याचा अनुभव आपल्याला आहे. आपल्यापैकी बरेच जण सामाजिक क्षेत्रात काम करतायत. मग लोकांचं मनोगत ओळखलं पाहिजे. लोक म्हणतील त्याप्रमाणे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. ते म्हणतायत त्याप्रमाणे आपल्याला करता आलं पाहिजे. ते जर चुकीचं असेल तर त्याला एकांतात नेऊन ते कसं चुकीचं आहे तेही समजावून सांगता आलं पाहिजे. आणि जर ते योग्य असेल तर बाकीच्या लोकांना तिकडे लावलं पाहिजे. तो सगळा फोर्स तिकडे वापरता आला पाहिजे. जयास मोठेपण आहे ना, म्हणच आहे ती. खूप सोसावं लागतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. लोकी बरे म्हणा या कारणे, भल्यास लागते सोसणे, न सोसिता भंडवाने सहजची होय. भंडवाने या शब्दाचा अर्थ आहे फजिती. मग तुमची फजिती होईल. तुम्ही जी काही संघटना उभा केली आहे ती सगळी कोसळून पडेल. आपणास जे माने ना ते तेथे कदापि राहावे ना, उरी तोडून जावे ना कोणी एके श्रीराम. काय होतं की मी जसं तुम्हाला काल उदाहरण सांगितलं की एखाद्या ठिकाणी माणूस खूप दिवस तिथला संस्थानिक होतो. एखाद्या पदावर एक माणूस बरेच दिवस राहिला की तो त्या पदाला चिकटून बसतो. फार म्हणजे 99% लोकांच्या बाबतीमध्ये हे घडतंय. त्या पदाला तो चिकटून बसला का त्याला वाटतं की इथून बाहेर मी पडता उपयोगी नाही. आणि मग तो अनेक लटपटी करतो, अनेक खेळी करतो, अनेक लोकांना आपल्या सोबत ठेवतो आणि जे विरोधक असतील त्यांना चिरडून टाकतो. कारण ते पद, ती सत्ता, ते त्याला मोठं वाटतं, त्याची गोडी लागते त्याला. आता आपल्याला जर पटत नसेल तर तिथून हळूच निघून जाता आलं पाहिजे. व्याप आटोप करावा असं समर्थ सांगतात. इथं समर्थ म्हणतायत आपणास जे माने ना तेथे कदापि राहावे ना, राहू नये. उरी तोडून जावे ना कोणी एक. पण लोकांना काय आहे, लोकांचा भिडस्त स्वभावामुळे काही लोक असतात, अहो असं नका करू, तुम्ही जर गेलात तर कसं होईल. इंदिरा गांधी गेल्या तेव्हाही लोक हळहळले. अहो, ज्या बाळाची आई जाते त्याचं काही अडत नाही, कुणाचं काही राहतंय का. जन पळभर म्हणतील हाय हाय, थोड्या दिवसाचं असतं सगळं. कुणी अमरपट्टा घालून आलेला नाहीये. त्यामुळे कधी आपल्या मनात येता उपयोगी नाही की मी इथला अध्यक्ष आहे, मी तिथला उपाध्यक्ष आहे, मी तिथला यंव आहे तेव्हा आहे, मग मी गेलो म्हणजे कसं होईल.
असं काहीही आडत नाही. पण जो बोलतो खरे चालतो खरे त्यास मानिती लहान थोरे, न्याय अन्याय परस्परे सहजची कळे श्रीराम. जो न्यायाने वागतो, नीतीने वागतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, ह्या सगळ्या म्हणी आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये वापरता आल्या पाहिजेत किंवा त्याप्रमाणे आपल्याला जगता आलं पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात की तुमचं मोठेपण जोपर्यंत तुम्ही झिजल्या जात नाही, चंदनाप्रमाणे सुगंध तुमचा दरवळत नाही, तोपर्यंत लोक तुमचं मोठेपण मान्य करत नाही. लोका सकळेना तवरी विवेके क्षमा जो न करी, तेणे करिता बराबरी होत जाते श्रीराम. जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती श्रीराम. चंदन आणि इतर झाडं ही सारखीच आहेत दिसायला, पण जोपर्यंत त्याचं खोड उगाळल्या जात नाही, झिजत नाही, तोपर्यंत त्याचा सुगंध समजत नाही. तेच चंदन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समाधीवर चंदनाचा लेप लावला जातो शीतल होण्यासाठी. पुढे समर्थ म्हणतात, या समासामध्ये मी तुम्हाला सांगतो की ज्याला लोक संघटन करायचंय त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ हा समास वाचला पाहिजे. किती सूचना आहे तो. आपण सगळ्यांनी हा समास पूर्ण मुळातून वाचला पाहिजे. जनी जनार्दन ओळला तरी काय उणे तयाला, राजी राखावे सकळाला कठीण आहे श्रीराम. मान्य आहे, समर्थ सांगतायत आपल्याला सगळ्यांना घेऊन चालणं अत्यंत कठीण आहे, शक्य नाही ना. प्रत्येकाची इच्छा संपादन करणं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं हे अयोग्य सुद्धा आहे, चुकीचं होईल ते, आणि ते कठीणही आहे. समर्थ म्हणतात जनी जनार्दन ओळला, म्हणजे तुमच्या मागे जर तुम्हाला चाहणारे लोक तयार झाले, तुमचा अधिकार मान्य करणारे लोक तयार झाले, तर एका अर्थाने समर्थ म्हणतात जनी जनार्दन ओळला तरी काय उणे तयाला. ज्याला लोक संघटन करता येतं, जनतेतला जनार्दन, समाजातल्या समाज मन त्याला म्हणता येईल किंवा विश्व मन म्हणता येईल. समाजातला जो कार्यकर्ता आहे, आपल्या संप्रदायातले लोक आहेत, ते जर तुमच्या अधिष्ठानाला मान्य करत असतील, ते जर तुम्हाला आदर्शवत मानत असतील, तर समर्थ म्हणतात उणे काय त्याला या पृथ्वीच्या पाठीवर काहीही कमी पडत नाही. समर्थ 40-42 वर्ष लोक संग्रह करत राहिले, काय कमी पडलं समर्थांना. अहो, ज्या शिवाजी महाराजांनी, छत्रपती राजांनी 365 किल्ले जिंकले, अशा छत्रपतींनी केवळ समर्थांना 1 किल्ला दिलाय. काय कमी पडलं समर्थांना मला सांगा. आजही त्यांच्या नावावर, त्यांच्या पादुकांवर त्यांचा असा फोटो मागे लावून कुठेही कुणीही जा या विश्वामध्ये भ्रमण करायला, काही कमी पडत नाही. कमी पडत नाही म्हणजे काय, आपली ग्रीड संपणार नाही, बट दॅट विल सफाईस युअर नीड. तुमच्या ज्या माफक गरजा आहेत त्या सगळ्या पुरवल्या जातील. मानवी जीवनाला जे जे लागतंय ते सगळं मिळेल. पेरिले ते उगवते, फार गोड ओवी आहे आणि याचा प्रत्यंतर आपण ठाई पावली घेऊ शकतो. पेरिले ते उगवते, उसणे द्यावे घ्यावे लागते, वर्म काढिता भंगते परांतर श्रीराम. काय अर्थपूर्ण आहे. पेरिले ते उगवते, मी जर आरे म्हणालो तर कार्य शब्द मला येईल. मी आज जे जे कर्म करीन त्याचं फळ मला उद्या मिळणार आहे. पेरिले ते उगवते. आज आंब्याची कोय पेरली तर आंबाच येईल. बाबळीची झाडं लावून त्याला फळ लागतील का. पेरिले ते उगवते. तुम्ही जसं वागाल, जसं बोलाल, जसं चालाल त्याप्रमाणे त्याचं फळ तुम्हाला नंतर मिळणार. पेरिले ते उगवते, उसणे द्यावे घ्यावे लागते.
हे उष्ण आहे. आणि उष्ण काय म्हणतात लोक, देणं घेणं असलं पाहिजे, दिलं की घेतलं पाहिजे, नुसतं घेऊन बसायचं नाही, द्यावंही लागतं, त्याला उष्ण म्हणायचं. वर्म काढिता भंगते परांतर श्रीराम. वर्म काढिता भंगते म्हणजे एखाद्याचं वाईट काढणं किंवा त्याच्या दुर्गुणाचा चर्चा करणं, लोकांना त्याच्याबद्दल वाईट साईट सांगत राहणं, त्याच्याने काय होईल, परांतर भंगते. हा जो भंगते शब्द आहे तो परांतराला जोडला पाहिजे, चौथ्या चरणाला. वर्म काढिता भंगते परांतर. परांतर म्हणजे दुसऱ्याचं अंतर, दुसऱ्याच्या अंतरात्मा म्हणजे अंतरात्मा. त्या जीवात्म्यामध्ये असलेलं ते चैतन्य त्याला वाईट वाटतं. वर्म काढिता भंगते परांतर. लोकिकी बरेपण केले तेणे सौख्य वाढले, उत्तरा सारिखे आले प्रत्युत्तर श्रीराम. जसं बोलू तसं उत्तर येणार. त्यासाठी एका आईने मुलाला सांगितलं, त्या कपारीजवळ जा म्हणाले. त्या महाबळेश्वरच्या तिथं अशा बऱ्याच दरी आहेत, आपण जो शब्द टाकला तो परत वर येतो. आमच्या माहूर जवळ काही कुंड आहेत, त्या कुंडामध्ये तुम्ही कॉईन टाकला, नाणं टाकलं की ते खाली जातं पुन्हा वर येतं. समर्थ या ठिकाणी म्हणतात, लोकिकी बरेपण केले, लोकांमध्ये आपण चांगलं वागलो तेणे सौख्य वाढले. लोक तुम्हाला चांगलं बोलतील, तुमच्याबद्दल लोकांमध्ये आदर प्रेम स्नेह निर्माण होईल. सौख्य म्हणजे काय, सुख, आदर प्रेम स्नेह निर्माण होईल. उत्तरासारिखे आले उत्तोत्तर प्रत्योत्तर. आपण अरे म्हणलं का कारेच म्हणणार समोरचं माणूस. हे अवघे आपणापासी येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी क्षणक्षणा श्रीराम. लोकसंग्रह करणाऱ्यांनी आपल्या अंतःकरणाला क्षणोक्षणी ही सूचना दिली पाहिजे. नीट बोल, चांगलं बोल, मृदू बोल, गोड बोल, वर्म काढू नको, वाईट बोलू नको, वाईट पाहूच नको मुळात. लोक नाना परीक्षा जाणती, अंतरपरीक्षा नेणती, तेणे प्राणी करंटे होती, संदेह नाही श्रीराम. समर्थ काय वचन सांगतायत, आत्मविश्वासाने सांगतायत. बिलकुल नाही खोटं होणार ह्याच्यात, काय खोटं नाहीये. लोक नाना परीक्षा जाणती. अहो काय काय लोक अभ्यास करतात, मला मोठं आश्चर्य वाटतं. 4-4, 5-5 डिग्र्या मिळवलेल्या असतात, खूप ज्ञान असतं लोकांकडे. लोक नाना परीक्षा जाणती, अंतरपरीक्षा नेणती, पण आपली परीक्षा घेत नाहीत, आत्मपरीक्षण करत नाही. लोकांकडे जज म्हणून पाहतील आणि आपल्याबद्दल वकिली करतील, असा माणसाचा स्वभाव आहे. तेणे प्राणी करंटे होती, संदेह नाही. अशा माणसाला दारिद्र्याचा आहे, तो त्याला आयुष्यामध्ये एकल कोंडा राहणार. आपणास आहे मरण. फार शेव अगदी टोकाचं बोललेत समर्थ या ठिकाणी. कशाच्या जीवावर एवढा डिंग्या मारायच्या. आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे श्रीराम. फार कठीण आहे लोकांमध्ये चांगलं म्हणून घेणं. त्याच्यासाठी लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे. आपलं वागणं बोलणं चालणं सगळं मृदू असलं पाहिजे. एक दिवस हे सगळं सोडून जावं लागणार आहे. संसार म्हणजे सवेच स्वार. मृत्यू निरूपणामध्ये आपण ओवी ऐकली, काकडी खावी तशी काळ माणसाचं आयुष्य भक्षण करतो आहे, एवढं मार्मिक आणि वास्तववादी समर्थ बोलतात. बरे करिता बरे होते, हे तो प्रत्ययास येते, आता पुढे सांगावे ते कोणास काय श्रीराम.
म्हणजे शेवटी तळमळ आहे समर्थांना. बरे केलं तर बरं होईल. काय सांगायचं म्हणतात, तुम्हाला ह्याची प्रचिती नाहीये का? लक्षात घ्या की हा समाज सांगताना समर्थांच्या समोर महंतांची पलटण बसलेली असेल, मठपतींची पलटण बसलेली असेल, लोकसंग्रह करणारे समर्थ शिष्य बसलेले असतील. बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते, ह्याचीत आपण प्रचिती घेतोय. म्हणून या समासाचं नाव आहे प्रत्यय निरूपण. प्रत्यय, प्रचिती, अनुभव, स्वानुभव सगळे एकाच धाटणीचे शब्द आहेत. समर्थ म्हणतात हे तो प्रत्ययास येते, याचीत आपण प्रचिती घेतोय. किती लोक आपल्या मागे आहेत. अहो, उद्धव स्वामींनी 700 समर्थ शिष्यांचा समुदाय गडावर आणलेला आहे. 700 समर्थ शिष्य केवळ उद्धव स्वामींच्या परंपरेतले गडावर आलेले आहेत. आता पुढे सांगावे ते कोणाचं काय? आता काय सांगायचं अजून याच्यापेक्षा? काय प्रचिती घेताय ना तुम्ही, असं समर्थ प्रश्न विचारतायत. हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण, प्रसंग पाहिल्या विण सकळ खोटे श्रीराम. प्रसंग पाहिल्या विण म्हणजे तुम्ही त्याची शुद्धता तपासून पाहिली पाहिजे. कुणी काहीतरी सांगितलं त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, बघितली पाहिजे, शहानिशा करायची. हरिकथा निरूपण आपण समर्थ संप्रदायाची चतुसूत्री पाहिली आहे. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषय, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. चतुसूत्री आहे. त्या चतुसूत्रीतले 2 सूत्र समर्थांनी प्रचिती निरूपण, प्रत्यय निरूपण समासात घेतलेले. बरे हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण, परपिढेवरी अंतःकरण असलेलं राजकारण करू नये, ते समर्थांना अपेक्षितच नाहीये. बरेपणे राजकारण, प्रसंग पाहिल्याविना सकळ खोटे. प्रसंग न पाहता, खरं खोटं न पाहता जे डिसिजन घ्याल, जे निर्णय घ्याल ते सगळे खोटे ठरतील. विद्या उदंडची शिकला, फार अत्यंत गोड ओवी आहे ही. या समासातली काय म्हणतो त्याला अत्युच्च अर्थाची ओवी आहे. विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तरी मग तय विद्येला कोण पुसे श्रीराम. खूप शिकला. आता 6 महिन्याखालची एक घटना आहे. मित्राचा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागला, मित्र जागेवर बेशुद्ध पडला. लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, ऍडमिट केलं. दुसऱ्या दिवशी डोळे उघडले, हळूहळू शुद्ध आली. 2-3 दिवसामध्ये तो नॉर्मलाइज झाला. त्याचा मित्र त्याला पाहायला गेला. आता या मित्राचं पॅकेज जर तुम्ही म्हणाल तर ₹1,00,000 महिन्याला आहे. एका मोठ्या IT कंपनीमध्ये तो मोठ्या हुद्द्यावर आहे. आणि तो त्याचं मोठेपण सांगत असताना तो म्हणतो की, ती चर्चा होत असताना माझ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. महिन्यातले 10-15 दिवस तो बाहेर असायचा. कंपनी पाठवायची, इकडे जाऊन या, तिकडे जाऊन या, जर्मनी. तो म्हणाला वयाच्या 25व्या वर्षी मी 12 देश फिरलोय, 12 देशांमध्ये मी फिरलोय. त्याचं मोठेपण सगळं सांगत होता. पण मला तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे, विद्या उदंड शिकला, खूप पैसा मिळवतोय, प्रसंगमान चुकत गेला, तये विद्येला कोण पुसे. ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्याची आई त्या खाटेवर बसलेली आहे, कॉटवर बसली आहे हॉस्पिटलमध्ये. मी तिकडे बसलेलो आहे. आणि हा त्याचा मित्र जो आजारी पडलेला आहे, आत्ता त्याला 2-3 दिवसापासून शुद्ध आली आहे, तो चांगला नॉर्मल झालेला आहे, असा तो त्याचा मित्र त्याच्या आईला सांगत होता की, म्हणाला माझ्या चुलत भावाला 2 वर्षापूर्वी असाच ऍक्सिडेंट झाला, खूप खर्च झाला,
खूप काळजी घ्यावी लागली. मुंबईला 2-3 ऑपरेशन झाले. बरा झाला. 2-3 महिन्यामध्ये तो स्वतःच्या वाहनाने स्वतः एकटा ऑफिसमध्ये जायला लागला. सज्जन हो, पुढे जे त्यांनी सांगितलं ते प्रसंगमान चुकत गेला या ओवीशी तंतोतंत जुळणार आहे. त्याचं एक वाक्य असं निघालं, सगळं चांगलं झालं. एके दिवशी ऑफिसमधून घरी आला, कपडे काढले, हातपाय धुतले आणि खाली कोसळला. हे असं तिथं म्हणायला पाहिजे का? आपण काय बोलतो आहोत, कुठं बोलतो आहोत, कुणासमोर बोलतो आहोत? विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकत गेला, तये विद्येला कोण पुसे? काय चाटायचे आहेत का तुमच्या ते डिग्र्या आणि तुमचं मिळणारं पॅकेज? तुम्हाला जर प्रसंग समजत नसेल, प्रसंग तार्किकता दे रे राम, कोमळवाणी दे रे राम. कशासाठी समर्थांनी हे सगळं मागितलं? किती समर्थांची व्यापक भूमिका आहे. मला फार मोठं आश्चर्य वाटतं. 350 वर्षापूर्वी मानवी जीवनाचा एवढा अतिसूक्ष्म विचार कुणी केलेला मला आठवत नाही. म्हणजे माझं तेवढं ज्ञान नाहीये. समर्थांचं वाङ्मय आणि समर्थांचं चरित्र ह्याच्यातच आयुष्य निघून चाललंय. बाकी संतांचं काय वाचावं? पण खरंच सांगतो, एवढा सूक्ष्म विचार मला नाही वाटत कुणी केला असेल. लोकसंघटन करत असताना किती सूक्ष्म काळजी आपण घेतली पाहिजे, किती बारकावे आपण आपल्या आयुष्यात सांभाळले पाहिजे. आणि समर्थ शेवटी ही शेवटची ओवी आहे या समासाची, विद्या उदंड शिकला. म्हणून मी म्हणालो ना, प्रत्यय निरूपण समासामध्ये ही सगळ्यात महत्वाची, या समासातली अत्युच्च अर्थ असलेली ओवी आहे. विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकत गेला. लोकसंघटन कसं करावं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण उद्याच्या आपल्या निरूपणामध्ये आपण पाहू. सुरुवातीला ते घेऊ आणि त्यानंतर मग आपण पुढचा जो समास आहे, दशक 12 समास 3 भक्त निरूपण. समर्थांचं हे एक पत्र आहे सज्जन हो. लोकसंघटकासाठी ती गीता आहे, गीता. आम्हाला आमचा प्रपंच तर चांगला केला पाहिजे. हा प्रपंच करत समाजांना, समर्थ रामदासांना अपेक्षित असलेला एक महंत, एक ज्ञानी पुरुष समाज शरणवृत्तीनं समाजाच्या आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी जीवन व्यतीत करत परमार्थाची प्राप्ती करून घेण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता आपण पुनश्च भेटूया. तोपर्यंत तुमच्या हृदयस्थ परमेश्वरास इथून नमस्कार करतो. आजची झालेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करतो. जय जय रघुवीर समर्थ.